वकील राहिलेले ते त्या काळात त्या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध आला नव्हता, मात्र त्यांनी ही प्रकरणं बघितलेली आहेत, आपल्यासोबत आहेत. मी एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात विचारतो, कारण तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या 11 जणांना निष्पाप म्हणून मुक्त करण्यात आलेला आहे का पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे? मी उज्ज्वल निकमांना हा प्रश्न विचारतो. निकमजी, निर्दोष मुक्तता की पुराव्याअभावी निर्दोष याच्यामध्ये काही फरक उच्च न्यायालय किंवा न्यायालय करतं का? आपलं काय मत आहे? नाही, प्रसन्न पुराव्याअभावी सुटका म्हणजे आपण कायद्याच्या भाषेत त्याला किंवा सामान्य भाषेत आपण त्याला निर्दोष सुटका असंच म्हणू शकतो. काय दोन प्रकार आहेत. एखाद्या आरोपींच्या पुरावी अभावावर निर्दोष सुटका आणि संशयाचा फायदा देऊन सोडणं. म्हणजे पुरावा आहे परंतु तो पुरावा शिक्षा देण्याकरता पुरेसा नाही हा एक भाग, किंवा तो पुरावा बनावट आहे म्हणून संशयाचा फायदा देऊन सोडणं, ज्याला बेनिफिट आउट ऑफ नाही असं संबोधतो, हा एक भाग झाला. आता प्रश्न असा आहे की सर्व उच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने जो हा निकाल दिला या संदर्भात, त्याच्यात मध्ये पुरावा होता का हा पहिला प्रश्न आहे. आता पहिला प्रश्न म्हणजे पुरावा होता का, तर आपण मला जे कळलेलं निकालपत्राचं जे मला सांगण्यात आलं, त्या निकालपत्रामध्ये काही 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, ज्यांनी प्रत्यक्ष बॉम्ब ठेवताना रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये पाहिले आणि उतरलेले ते दोघे आरोपी, आणि त्याच्यानंतर स्फोट झाले. म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुरावा हा एक भाग. दुसरा, आरोपींचे कबुली जबाब, ज्याला आम्ही मोका कायदा म्हणतो, MCC, संघटित गुन्हेगारी विरुद्ध वापरला जातो, या गुन्ह्याखाली काही आरोपींनी कबुली जबाब दिले ते. आता उच्च न्यायालयाने त्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अविश्वसनीय मानले आणि जो कबुली जबाब पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवला होता तो कायद्याच्या प्रक्रियेला धरून नव्हता, असं उच्च न्यायालयाचं मत झालेलं आहे. आता खालच्या न्यायालयात, मुंबईच्या सत्र न्यायालयात मी नसल्यामुळे एक्झॅक्टली उच्च न्यायालयाचा निकाल बरोबर आहे किंवा कायद्याच्या कसोटीला टिकणारा आहे की नाही हे कालांतराने स्पष्ट होईल. परंतु आज मात्र एवढा मोठा निकाल लागतो आणि तोही इतक्या वर्षानंतर. प्रसन्न, खरं सांगतो, आता या माध्यमातून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. म्हणजे असं आम्ही म्हणणार नाही की आम्ही चालवलेले सगळेच खटल्यामध्ये आरोपींना शिक्षा झाली म्हणजे सगळेच दोषी असतात किंवा सगळेच निर्दोष असं मी म्हणणार नाही. परंतु ज्या खटल्यामध्ये आरोपींना शिक्षा होती, प्रसन्न, मी फार केअरफुली शब्द वापरतोय, ज्या खटल्यामध्ये आरोपींना शिक्षा होते त्याच्या विरुद्ध ते अपील दाखल करतात, त्याचा निकाल हा विशिष्ट मुदतीत लागला पाहिजे. बरं, लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे दुसरी बाजू, जिथे सत्र न्यायालय आरोपींची निर्दोष मुक्तता करते पुराव्याअभावी आणि ते खटले सरकारतर्फे ज्या वेळेला चॅलेंज केले जातात उच्च न्यायालयात, त्यांची देखील सुनावणी तातडीने झाली पाहिजे. बरं, नेमकं हे होत नाही प्रसन्न. बरं, म्हणजे माझ्याजवळ असे अनेक खटले आहेत की ज्या खटल्यामध्ये सत्र न्यायालयाने सोडले, आम्ही अपील केलेलं आहे, त्याचे 10-10, 12-12 वर्ष लागत नाही निकाल, म्हणजे सुनावणीलाच येत नाहीत. आज मुंबई हायकोर्टाची स्थिती जर बघितली तर अपील अगेन्स्ट ॲक्विटल कुठल्या वर्षाचे चालू आहेत? 10 वर्ष, 15 वर्षापूर्वीचे अजून अपील अगेन्स्ट ॲक्विटल चालू आहे. अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन जे आहेत, म्हणजे आरोपीने अपील केलेले, त्यांची सुनावणी किती वर्षांनी होते? आता हाच खटला बघा ना, 2006चा खटला, हा निकाल आता लागला, मग याची तातडीने सुनावणी का झाली नाही? म्हणजे असे अनेक खटले आहेत. त्याला कारणे अनेक असू शकतील, न्यायालय कमी असतील, न्यायाधीशांची संख्या कमी असेल, पण याच्याकरता गांभीर्याने. निकम सर, हा मुद्दा अर्थातच महत्वाचा आहे. निमित्तानं निर्दोष मुक्तता किंवा पुराव्याअभावी निर्दोष या मुद्द्याबाबतीत तुम्ही विश्लेषण केलं. मी एक प्रश्न फक्त घेतो, खरं तर वेळ मर्यादित आहे अगदी, कारण मला पुढचा विषय सुद्धा घ्यायचा आहे. मी गणेश सोनींकडे जातो, विधिज्ञ आहेत.